ನಮ್ಮ ನೆಚ್ಚಿನ ಪುಲಕೇಶಿ ಕ್ಷೇತ್ರದ ಶಾಸಕರಾದ ಶ್ರೀಯುತ ಎಸ್ ಶ್ರೀನಿವಾಸರವರಿಗೆ ನಮ್ಮ ಜ್ಯೋತಿ ಸೇವಾ ಪಾಠಶಾಲೆಯ ಮಕ್ಕಳ ಪರವಾಗಿ ಹಾಗೂ ಸಿಬ್ಬಂದಿ ವರ್ಗದ ಪರವಾಗಿ ಹಾರ್ದಿಕ ಹುಟ್ಟು ಹಬ್ಬದ ಶುಭಾಶಯಗಳು ಮತ್ತು ಅವರಿಗೆ ದೇವರು ಆರೋಗ್ಯ ದೀರ್ಘಾಯುಷನ್ನು ಕೊಟ್ಟು ಅವರ ಎಲ್ಲ ಪ್ರಯತ್ನಗಳು ಸುಫಲವಾಗಲಿ ಅಂತ ಹಾರೈಸುತ್ತಾ ಅವರಿಗೆ ಹುಟ್ಟುಹಬ್ಬದ ಶುಭಾಶಯಗಳು। पुलकेशी नगर कॉन्स्टिट्यूंसी के एमएलए को विश यू हैप्पी बर्थडे और बहुत ज़्यादा थैंक यू के बच्चों को कैसा कांग्रेस रिसालत जहाँ इनके बदौलत बच्चों को फ्रूट्स डिस्ट्रीब्यूट करें, तो बहुत 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 शुक्रिया, थैंक यू, जज़ाकल्लाह। बल्ब स्कूल GHPS HBR KG हेडली स्कूल के तमाम स्टाफ की जानिब से, बच्चों की जानिब से आपको जन्मदिन बहुत मुबारक हो। आज जो है बड़े अफसोस के साथ कहना पड़ रहा है, हमारे अमीर शरीयत साहब का इंतकाल हो गया। ये सत्य सेवा ब्लाइंड स्कूल के अंदर जो है हमारे MLA साहब बर्थडे का प्रोग्राम यहाँ से इजलास करेंगे बोल को सोचे थे, तो बच्चों को खाने की सहूलत करके केक काट कर यहाँ से दूसरा प्रोग्राम जैसे कि राउंड टेबल स्कूल में फ्रूट बांटना, फिर हॉस्पिटल में फ्रूट बांटना और बहुत सारे प्रोग्राम उनके थे। शाम के 8 बजे तक MLA साहब के प्रोग्राम थे। जैसा उनको अमीर शरीफ साहब के इंतकाल होने की खबर पहुंची, उन्होंने सबसे पहले बोले कि आज के पूरे प्रोग्राम्स कैंसिल करो और जहां पर भी मैं वादा करता हूँ जहाँ पे खाना खिलाना है, फ्रूट खिलाना या फ्रूट डिस्ट्रीब्यूशन, जो भी गरीबों को और जरूरतमंदों को, स्कूलों को जो भी चीज फराहम करने का मैं वादा किया, वो आप ले ले जाको उन तक पहुंचाओ। जो जो जिम्मेदारी लिए थे उनको पहुंचाने की जिम्मेदारी दी। तो अल्हम्दुलिल्लाह हमें आए सत्य सेवा स्कूल ब्लाइंड स्कूल को आकर यहाँ पर जो बच्चों को खाना खिलाना था खाना खिलाया अल्हम्दुलिल्लाह, और बखूबी जो है साथ में केक बच्चों के हाथ से हमें कटा। तो इंशाल्लाह दूसरे जो प्रोग्राम है जहाँ पर हमारे को जो जिम्मेदारी देकर है वो जिम्मेदारी हम इंशाल्लाह पूरी निभाकर फिर MLA साहब को जाकर उनको ऑफिस में इत्ला करो। पुलिकेशी नगर विधानसभा ಕ್ಷೇತ್ರದ ಮಾನ್ಯ ಶಾಸಕರು ಅಂದರೆ ಬಡವರ ಬಂಧು, ದೀನದಲಿತರ ಉದ್ಧಾರಕರು, ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತರ ಹಿತಚಿಂತಕರು, ಯುವಕರ ಕಣ್ಮಣಿ ಮಾನ್ಯ ಶ್ರೀ ಎಸ್ ಶ್ರೀನಿವಾಸ ಸಾಹೇಬರ ಇವತ್ತು ಏನಿದೆ ಹುಟ್ಟುಹಬ್ಬವನ್ನು ನಮ್ಮ ಕಾಂಗ್ರೆಸ್ನ ಹಿರಿಯ ಮುಖಂಡರಾದ ರಿಸಾಲತ್ ಜಾನ್ ಟಫೂರ್ ಅವರು ತುಂಬ ವಿಜೃಂಭಣೆಯಿಂದ ಆಚರಣೆ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಅಂದ್ಕೊಂಡಿದ್ರು. ಆದರೆ ನಮ್ಮ ಮುಸ್ಲಿಂ ಜನಾಂಗದ ಗುರುಗಳ ನಿಧನರಾಗಿರೋದ್ರಿಂದ ಶಾಸಕರ ಆಜ್ಞೆ ಮೇರೆಗೆ ಇವತ್ತಿನ ದಿನ ಅದನ್ನೆಲ್ಲ ನಿಲ್ಲಿಸಿ, ಆದರೂ ಅವ್ರು ಏನು ಮಾತು ಕೊಟ್ಟಿದ್ರು ಮಕ್ಕಳಿಗೆ, ಅಂಧ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಏನು ಊಟದ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡಿದ್ರು ಅದನ್ನು ಇವತ್ತು ಆ ಮಕ್ಕಳಿಗೆ ತಲುಪಿಸಿದ್ದಾರೆ. ಮತ್ತು ರೌಂಡ್ ಟೇಬಲ್ ಸ್ಕೂಲು, ಕೆಲವು ಆಸ್ಪತ್ರೆ, ಕೆಲವು ಕಡೆ ಎಲ್ಲ ಫ್ರೂಟ್ಸು, ಹಣ್ಣು ಹಂಪಲುಗಳನ್ನು ವಿತರಣೆ ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ. ದೇವರು ಎಸ್ ಶ್ರೀನಿವಾಸ ಸಾಹೇಬರಿಗೆ ಇನ್ನೂ ಹೆಚ್ಚಿನ ಶಕ್ತಿಯನ್ನು ನೀಡಿ ಈ ನಮ್ಮ ಒಂದು ಕ್ಷೇತ್ರಕ್ಕೆ ಹೆಚ್ಚಿನ ಕೊಡುಗೆಗಳನ್ನು ತಂದು ಹೆಚ್ಚು ಕೆಲಸ ಮಾಡೋಕ್ಕಂತ ಶಕ್ತಿ ಕೊಡಲಿ ದೇವರು. ಮತ್ತು ನಮ್ಮ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಹಿರಿಯ ಮುಖಂಡರಾದ ಟಫೂರ್ ಅವರಿಗೂ ಶಕ್ತಿ ನೀಡಲಿ. ಇದೇ ರೀತಿ ಮುಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲೂ ಬಡ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಏನು ಸಹಾಯ ಮಾಡುವ ಹಸ್ತದಿಂದ ಮುಂದೆ ಬಂದಿರೋರು ಅವರು ಸಹಾಯ ಮಾಡುವ ಶಕ್ತಿ ಅವ್ರಿಗೂ ಕೊಡಲಿ. ಮತ್ತು ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಮಾನ್ಯ ಎಸ್ ಶ್ರೀನಿವಾಸ ಸಾಹೇಬರಿಗೆ ಹುಟ್ಟುಹಬ್ಬದ ಶುಭಾಶಯಗಳು.